नमस्कार, मी शिल्पा. बातमी महाराष्ट्राची मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. बिलवाडी तालुक्यातील जामनेर येथील हिराबाई गजानन पवार यांचा दिनांक 11 मे 2025 रोजी सायंकाळी वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना अत्यंत दुःखद असून संबंधित कुटुंबावर अचानक ओढवलेला हा आघात लक्षात घेता प्रशासनाच्या वतीने तातडीने मदत कार्य सुरू करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन तथा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी देखील यांची तत्काळ दखल घेतली असून प्रशासनाला आवश्यक त्या मदतीचे निर्देश दिले आहेत. नैसर्गिक आपत्ती निवारण निधी अंतर्गत शासकीय नियमानुसार 4 लाख रुपये इतकी आर्थिक मदत शासन निर्णयानुसार देय आहे. सदर रक्कम संबंधित कुटुंबास लवकरात लवकर वितरित करण्यात येईल. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बाळू वाघ यांनी. लातूर पोलीस स्टेशन येथे फिर्यादी ऋषिकेश दयानंद काटे यांच्या वडिलांच्या खुनाच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी कसून तपास करून या तक्रारीचा छडा लावून आरोपीस अटक करण्यात आली. पोलिसांच्या ताब्यात येताच आरोपींनी आपला गुन्हा कबूल करीत मृत व्यक्तीस शेतात बोलून त्याचा खून केल्याचं कबूल केलंय. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दत्तात्रय बेंबडे यांनी. रिसोड येथे दिनांक 14 मे रोजी धर्मवीर छत्रपती संभाजीराजे जय हिंद समितीतर्फे छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. या मिरवणुकीत अनेक युवकांनी उत्साहाने सहभाग घेतला. संपूर्ण शहरात ही शोभायात्रा काढण्यात आली. या कार्यक्रमात अनेक कला आणि शौर्य प्रदर्शनाचे कार्यक्रम देखील करण्यात आले. अनेक मान्यवरांनी या शोभायात्रेत सहभाग घेतला. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी. दहावीचा निकाल मंगळवारी ऑनलाईन जाहीर झाला. यामध्ये तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर येथील कुमारी रसिका पांडुरंग येवले या विद्यार्थिनी 85.88% गुण प्राप्त करून घवघवीत यश प्राप्त केले. रसिकाने अत्यंत गरीब परिस्थितीवर मात करीत यश संपादित केले असून रसिकाचे आई वडील हातमजुरीचे काम करतात. रसिकाने तिवसा तालुक्यातील भाऊसाहेब ठाकूर विद्यालय येथे शिक्षण घेतले असून रसिकाला 500 पैकी 429 गुण मिळालेत. दहावीचा निकाल मंगळवारी ऑनलाईन जाहीर झाला. यामध्ये तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर येथील कुमारी रसिका पांडुरंग येवले या विद्यार्थिनी 85.88% गुण प्राप्त करून घवघवीत यश प्राप्त केले. रसिकाने अत्यंत गरिबी परिस्थितीत मात करून यश संपादित केले असून रसिकांचे आई वडील हातमजुरीचे काम करतात. रसिकाने तिवसा तालुक्यातील भाऊसाहेब ठाकूर विद्यालय येथे शिक्षण घेतले असून रसिकाला 500 पैकी 429 गुण मिळालेत. तिने शाळेतून दुसरा क्रमांक पटकावलाय. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सोमेश्वर जेवडे यांनी. नमस्कार, मी सोमेश्वर जेवडे, न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आलो आहे तिवसा तालुक्यातली तळेगाव ठाकूर या गावात. या गावामध्ये यावले कुटुंबातले जे मुलगी आहे हिनं छोट्याशा घरामध्ये मेहनत करून आणि हिनं 86% कमावले. त्याच्याबद्दल आपण त्याची प्रतिक्रिया जाणून घेऊया. तुझं नाव काय?
माझं नाव कुमारी रसिका पांडुरंग यावले. त्याबद्दल पुणे जानकारी सांग, कशी काय झालं? मी कुमारी रसिका पांडुरंग यावले वर्ग 10वीची SSC बोर्ड एक्झाम दिली होती आणि या परीक्षेचा अभ्यास मी पूर्ण म्हणजे वर्षभर मी मेहनत केली आणि माझा अभ्यास म्हणजे हा थोडा चांगलाच होता. त्या मानाने मला पर्सेंटेज थोडे कमीच मिळालेले आहे. माझं घर म्हणजे लहानसं घर आहे आणि आई बाबा पण शेतीच करतात. मी काही फार अशी मोठ्या घरातली मुलगी नाही आहे, पण तरी माझं स्वप्न होतं की आई बाबांना कुठंतरी काही यश मिळालं पाहिजे. आपल्यापासून आई बाबा खुश झालेले पाहिजे. आपल्यामुळे आईबाबाचा कुठेतरी सत्कार झाला पाहिजे. कारण माझी आई पण जास्त शिकली नाही आणि बाबा पण जास्त शिकलेले नाहीये. त्यांना कधी स्टेजवर जाण्याची संधी आली नव्हती. म्हणून माझं असं स्वप्न होतं की माझ्यामुळे तरी माझे आई बाबा एखाद्या वेळेस तरी कुठे स्टेजवर किंवा न्यूजमध्ये बातम्यामध्ये आणि कोणत्या म्हणजे बाकीच्या बाहेरच्या लोकांच्या समोर त्यांची तरी थोडा तरी त्यांचा हे वाढला पाहिजे अशी माझी इच्छा होती आणि ती मी पूर्ण केलेली. आणि तू ज्याचं जे श्रेय आहे तुला हे कोणाला देऊ शकते? याचं श्रेय तर सगळ्यात पहिले शिक्षकांना. कारण शिक्षक म्हणजे मी जेव्हा शाळेमध्ये अभ्यास करत होती आणि अभ्यास केल्यानंतर माझा एक चॅप्टर झाला, एक टॉपिक समजून झाला की शाळेमध्ये लेक्चर व्हायचे आणि लेक्चर झाल्यानंतर कधीतरी मला समजलं नाही की मी परत ऑफिसमध्ये जायची आणि ज्या सब्जेक्ट टीचर आहे त्यांच्याकडून समजून घेत होती. आणि कितीही कामात असले, कितीही अर्जंट काम असलं तरी माझ्या शिक्षकांनी मला कधीच नकार दिला नाही सुद्धा. आणि हे सोडून सुद्धा मला कधी डायजेस्ट विकत घ्याव्या लागल्या नाही, कारण माझी परिस्थिती नव्हती. सर्व शिक्षकांना माहित होतं माझी परिस्थिती कशी आहे म्हणून. आणि मला सगळ्या 21 डायजेस्ट ह्या सर्व माझ्या शाळेतल्या सरांकडून मिळाल्या. आणि मी कोणतंही काम काहीचंही काम मागितलं म्हणजे सांगितल्याबरोबर सरांनी मला सगळं पुरवतं केलं. आणि सगळ्यात मोठे म्हणजे जे श्रेय देणार आहे ते कोणत्या सरांना देणार आहे किंवा टीचर मॅडम देणार आहे? हे तर आई बाबा. कारण आता कसं असते, मला घरातले कामं माझी आई एकही काम करू देत नव्हती. कारण मुलगी म्हटल्यावर तिला घरातले कामं करावेच लागणार आहे. पण माझी आई कामाला सकाळी 5 वाजता कामाला जाऊनही माझ्या आईला सगळे कामं करून जात होती. आणि माझी बहीण म्हणजे तिचे खूप हे लागलं, थोडे पैसे गिसे लागले तर ती अपंग आहे एका पायाने आणि याच घरातून शिकून ती आता जॉब करत आहे. ती संभाजीनगरला आहे. तिने पैसे लागल्याबरोबर ट्युशन्स वगैरेचे पैसे तिने पुरवले मला. आणि माझ्या शिक्षकांचंही हे सगळं श्रेय माझ्या शिक्षकांना पण तेवढंच जातं. नमस्कार. आपण जे जानकारी भेटली आहे तिचं श्रेय जे शिक्षकाला आणि बहिणीला देत आहे आणि वडिलांना देत आहे. आपण याची जानकारी त्यांच्या आईकडून जाणून घेऊया, त्यांनी कसे परिश्रम घेतले. तुमचं नाव? माझं नाव सौ कांताताई यावले, पांडुरंग यावले. तुम्ही काय तुमची इच्छा मुलींची पुढील शिक्षणासाठी? काय शिकवा म्हणून आता माझ्यापाशी तर पैसे नाही. रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात रोहा नगरपालिका आज ॲक्शन मोडवर पाहायला मिळाली. अनेक दिवसापासून सोशल मीडियावर होणाऱ्या चर्चा, अपघात, रस्त्याची वाहतूक कोंडी ह्या समस्या लक्षात घेता खासदार तटकरे यांनी रोहा मुख्य अधिकारी यांना योग्य ते नियोजन करून सक्त कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्याचीच आज प्रत्यक्षात अंमलबजावणी झालेली पाहायला मिळाली. रोहा पोलीस स्टेशन, रोहा वाहतूक पोलीस यांच्या सहाय्याने नगरपालिकेने रस्त्यावर असलेल्या अनधिकृत टपऱ्या, गाड्या तसेच व्यापाऱ्यांचे अनधिकृत वाढीव बांधकामावर आज अखेर सक्त कार्यवाही करून फावडा फिरवलेला पाहायला मिळाला. यामुळे रोह्यातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला. रोह्यातील मुख्य रस्ता मोकळा झाल्याचं नागरिकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. तसेच अनेक समस्यांना पूर्णविराम देखील मिळणार आहे.
महिनाभरावर येऊन ठेपलेल्या पावसाळ्याला तोंड देण्यासाठी तसेच पावसामुळे रस्त्यांची होणारी दुर्दशा पाहता नागरिकांच्या तक्रारी येऊ नये म्हणून दिनांक 14 मे रोजी प्रशासकीय बैठकीत उमरखेड महागाव विधानसभेतील सर्व विभागाच्या अभियंताचा क्लास आमदार किसन वानखडे यांनी घेत त्यांना पावसाळ्यापूर्वी उमरखेड विधानसभेतील सर्व सुरू असलेल्या व रखडलेल्या रस्त्याची काम पूर्ण झालीच पाहिजे अशी ताकीद दिली। या बैठकीत बंद भागासहित उमरखेड शहर, महागाव तालुक्यातील कामे तसेच उमरखेड तालुक्यातील कामाचा आढावा घेत अपूर्ण रस्ते जेथे राहिले आहेत त्या रस्त्यांना 15 जूनपर्यंत कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करा अशी सूचना देत कामाच्या साईटवर आवर्जून संबंधित अभियंता हजर दिसला पाहिजे, अन्यथा त्यांचा अहवाल आपण पाठवून त्यांच्यावर कार्यवाही करण्याचा इशारा यावेळी आमदार किसन वानखडे यांनी दिलाय। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी। कोल्हापुरातील करवीर तालुक्यात छत्रपती संभाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। करवीर तालुक्यातील मुडशिंगी या गावी कमानीजवळील छत्रपती संभाजी महाराज चौक येथील छत्रपती संभाजी महाराज हे धर्मनिष्ठ, शौर्य, विद्वत्ता आणि महान योद्धामध्ये सर्वोच्च स्थानी आहेत असे मनोगत डॉक्टर शिंदे यांनी व्यक्त केले। अनेक नागरिक आणि मान्यवरांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती। यवतमाळ जिल्ह्यातील अंबाळी येथे रस्त्यात पडलेल्या खड्ड्यामुळे महावितरण कंपनीचा वाहन बोलेरो गाडीचे चाक तुटले। चालकांचे गाडीवर नियंत्रण असल्यामुळे अपघात टळला। उपअभियंता सार्वजनिक बांधकाम उमरखेड, सहाय्यक अभियंता यांच्या अव्यवस्थित कारभारामुळे उमरखेड तालुक्यातील अनेक रस्त्यावर हीच परिस्थिती आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष शाळे यांनी। वाघापूर परिसरातील महाराष्ट्र नगर येथे अनेक वर्षापासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांचे जीवन दरवर्षी पावसामुळे उद्ध्वस्त होत आहे। आज सकाळी अवघ्या 35 ते 40 मिनिटे झालेल्या अवकाळी पावसाने संपूर्ण परिसरात पाणी साचले आणि घरात पाणी घुसले। सध्या स्थितीत नगर परिषद प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या भागातील नाल्याची व सांडपाणी व्यवस्थापनाची दयनीय अवस्था झाली आहे। त्यामुळे पावसाचं पाणी तुंबून घरात शिरते, लहान मुलांचं आरोग्य धोक्यात येतं आणि रोगराई वाढण्याचा गंभीर धोका निर्माण होतोय। या पार्श्वभूमीवर कॉम्रेड सचिन मनवर यांनी यवतमाळ नगर परिषद मुख्य अधिकाऱ्यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। जर तात्काळ सांडपाणी व गटार व्यवस्थापनाचा प्रश्न सोडवला गेला नाही तर प्रशासनाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असं त्यांनी स्पष्ट केलंय। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नीलकंठ मानकर यांनी। जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय भीम। मित्रांनो, आज मान्सून पूर्व पावसाला सुरुवात झालेली आहे आणि हा वाघापूर मधील महाराष्ट्र नगर हा एरिया आहे, नवरंग पेपर मिलच्या एक्झॅक्ट बाजूला। आणि या एरियाची एका अर्ध्या घंट्याच्या पावसानं अशी व्यवस्था करून टाकलेली आहे, कारण की या एरियावर किंवा इथल्या व्यवस्थेवर इथच्या प्रशासनाचं लक्ष नाही। नगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळं पालिकेनं अजिबात नाल्या साफसफाई न केल्यामुळं लोकांच्या घरामध्ये सांडपाणी घुसलेलं आहे। हे बघू शकता की लोकांच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे, याचं कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे, याला भरपूर प्रमाणात नुकसान झालेलं आहे। अशा पद्धतीनं इथं लहान मुलं आहेत, याच्या आरोग्याला जबाबदार कोण? मी नगर परिषदेला वॉर्निंग देतो की लवकरात लवकर इथच्या नाल्या सफाया आणि या लोकांच्या नुकसानीची भरपाई नाही झाल्यास
मी या लोकांना घेऊन नगर परिषद मध्ये ठिय्या आंदोलन करेन. जय जिजाऊ जय शिवराय. मुंबईकरांच्या सेवेत आता आणखीन एका नव्या मेट्रो रूटची भर पडणार आहे. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्रायल रनला आवर्जून उपस्थिती दर्शवली. लवकरच ही मेट्रो सेवा प्रवाशांच्या सेवेत रुजू होणार असून यामुळे मुंबईसोबतच मीरा भाईंदरच्या लोकांना दक्षिण मुंबईत जायला मोठी सोय निर्माण होणार आहे. आज आपण दहिसरमध्ये आहोत. दहिसर ते काशीगाव मेट्रो 9 या प्रकल्पाचं चाचणी आज देवेंद्र फडणवीस त्यांच्याकडनं करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काशीगाव ते दहिसर पूर्व या मेट्रो स्थानकावरनं म्हणजे टेक्निकल आहे, तांत्रिक चाचणी आज करण्यात आली आहे. एकूण 4-4.5 किलोमीटरचं हे मेट्रो लाईन आहे. त्याच्यामध्ये पाहण्यासारखं राहील की डिसेंबर पर्यंत हे चालू राहण्याची शक्यता आपल्याला दिसते. डिसेंबर पर्यंत हे पूर्णरित्या जे चालू होणार आहे ते पाहण्यासारखं राहील की लवकरात लवकर हे प्रकल्प सुरू होईल का. कॅमेरा पर्सनसह मी संतोष देवकर, न्यूज मराठी 24/7 मुंबई. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्यावर प्रकाश टाकला आहे. राज्यातील शेतकरी आधीच संकटात असताना पुन्हा त्यांच्यावर संकट आलंय. मे महिन्यात अवकाळी पावसाने झोडपल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांवर आसमानी संकट कोसळले असताना राज्यातील भाजपा युतीचे सुलतानी सरकार मात्र झोपलंय. सरकारने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. शिवाय त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याचंही समोर आले. ही सदिच्छा भेट होती असं हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितलंय. जो आतंकवादी हमला है उसको लेके और आपने कहा कि महात्मा गांधी का जो हुआ है उसको लेके भी आपने कहा कि आतंकवादी हमला है और उसको लेके आप लोग एक तिरंगा यात्रा निकाल रहे हैं. तो क्या कहना चाहते हैं, ये मतलब पहलगाम हमले से महात्मा गांधी के 74 देश का 75 साल आजादी को हो गए और इस 75 साल में जिनकी शहादत हुई है उनको अभिवादन करना ये हर नागरिक का फर्ज है. तिरंगा रैली को काउंटर करने के लिए ये कोई तिरंगा लेकर कोई चलता है तो उसमें खुशी की बात है. और कांग्रेस ने तिरंगा ये पहले ही उठाकर वो सिंदूर को के ऑपरेशन को लेकर सीजफायर से पहले ही तिरंगा रैली निकालना शुरू कर दिया है. और ये आजादी के पहले भी कांग्रेस तिरंगा यात्रा ही और तिरंगा रैली ही करती थी. हाँ, ये बात अलग है कि कुछ लोगों को तिरंगे से परहेज था. 2002 तक कुछ संस्था ऐसी कि वो तिरंगा लहराना भी पसंद नहीं करती थी. अब वो विचार के लोग यदि तिरंगा लेके घूमते हैं तो मैं उनको बधाई देता हूँ. लेकिन आपके सहयोगी ये आरोप लगा रहे हैं कि तिरंगा रैली निकालकर बीजेपी जो है वो श्रेय लेने का काम कर रही है. आप इस बात से सहमति रखते हैं? देखो, ये जो सिंदूर और ये सारा जो मामला हुआ उसमें कांग्रेस की भूमिका सरकार के साथ थी, लश्कर के साथ थी. और जो संगीन सवाल जो खड़े हैं उसका जवाब सरकार ने देना चाहिए. सर, इन दिनों जब शरद पवार और अजित पवार के एक साथ फिर आने की चर्चा तेज है, आपकी मुलाकात हुई है, क्या लगता है सर कि भविष्य में शरद पवार और अजित पवार एक बार फिर साथ आ सकते हैं? क्या कांग्रेस का क्या रुख रहेगा उस समय? मैं प्रांताध्यक्ष होने के बाद मैं एक जो प्रोटोकॉल होता है उसके तहत एक सीनियर लीडर है, इसके तहत उनको मिलने गया था. कोई ये राजनीतिक मुलाकात नहीं थी. लेकिन अगर साथ आते हैं दोनों, अजित पवार और शरद पवार, के बारे में क्या तो साथ होगी? वो यथावकाश उस पर बात करना ठीक रहेगा. इसमें कोई आज की ऐसी स्थिति नहीं कि उस पर कोई टिप्पणी की आवश्यकता है. एनसीपी साथ आने की, एनसीपी अजित पवार और शरद पवार साथ आने की चर्चाएं हैं. तो कुछ दिन पहले राज ठाकरे और उद्धव ठाकरे एक साथ आने की चर्चाएं हो रही थी और दोनों ही पार्टियां कांग्रेस की अलायंस पार्टियां हैं. तो कांग्रेस किसके साथ जाएगी? कांग्रेस का क्या स्टैंड होगा? कांग्रेस संविधान के साथ है. कांग्रेस इस भारत की संस्कृति परंपरा के साथ है. कांग्रेस लोकतंत्र के साथ है. कांग्रेस संविधान के संरक्षण संवर्धन के लिए कटिबद्ध है और इन सब मूल्यों को जो साथ रखेगा. और बीजेपी जो है सबका ये एंटी डेमोक्रेटिक है, एंटी कॉन्स्टिट्यूशनल उनका स्टैंड है.
जो इसके खिलाफ रहेगा बीजेपी के, वो हमारे साथ रहेगा। ये हमारी पॉलिटिकल लाइन है। और रही बात इकट्ठा आने की, तो हम भारत जोड़ो वाले हैं, और कोई जुटता है तो उसमें कोई आक्षेप या उसमें कोई बुरा बोलने की बात नहीं। अच्छा है, बधाई देते हैं। मुझे बधाई के साथ सब साथ आकर मिलकर जो इंडिया अलायंस का जो था कि सब बीजेपी जो गणतंत्र का जो गला घोट रही है उसके खिलाफ में खड़े रहने की जो आवश्यकता है, इकट्ठा आकर यदि वो सब लोग इकट्ठा आकर इंडिया अलायंस की ताकत बढ़ाते हैं तो उसमें उसका स्वागत है। बीएसएफ जवान के वतन वापसी पर क्या कहेंगे? बीएसएफ का एक जवान पाकिस्तान के कब्जे में था ऑपरेशन सिंदूर से पहले, लेकिन अब एक कूटनीतिक जीत मानी जा रही है, वो वापस जो है भारत को सौंपा गया, उसको लेकर क्या कहेंगे? तो शिमला करार जो है, शिमला करार में इस प्रकार की तमाम जो चीजें थी उसमें उसके साथ हमारा एग्रीमेंट हुआ था, समझौता हुआ था। उस समझौते के तहत छूटे हैं या अन्य किसी तरह से छूटे, ये हम सरकार से विनम्रता से पूछना चाहते हैं। और ये पूछते समय ये वहां अमेरिका में सीज़फायर कैसे होता है, तो उस वक्त आपका शिमला समझौता नहीं था क्या? तो इस प्रकार से इस चीज के तरफ हमने साक्षी भाव से और राष्ट्रीय भूमिका से देखना चाहिए। सर, ट्रंप ने कहा है कि सीज फायर की वजह है कि उन्होंने कहा था दोनों देशों से व्यापार बंद कर देंगे अगर युद्ध नहीं रोका गया, लेकिन प्रधानमंत्री कहते हैं कि पाकिस्तान ने हमसे रिक्वेस्ट की थी, पाकिस्तान ने पहले संपर्क किया, इसके लिए सीज फायर रोका गया। भारत के प्राइम मिनिस्टर क्या बोलते हैं और अमेरिका पाकिस्तान के क्या बोलते हैं, इनके दोनों कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट यदि होते हैं तो हम समझ सकते हैं। मगर भारत और अमेरिका के दोनों के चीफ का यदि कॉन्ट्राडिक्टरी यदि स्टेटमेंट आता है तो समझ से परे है। और ट्रंप जी ने जो बात की है वो सबके सामने है। यदि उन्होंने व्यापार के नाम की धमकाकर इस प्रकार से जो बात करते हैं तो ये भारत का अपमान है। और ये सभी चीजों का जो जवाब है ये सरकार ने देना चाहिए। वो जवाब क्यों नहीं दे रही है, ये बड़ा एक सवाल खड़ा होता है। उन्होंने कर्नल सुफिया कुरैशी बयान दिया है, बीजेपी के अगर कोई बड़े नेता जो कि मंत्री पद पर भी हैं इस तरह की बातें करते तो उसे कांग्रेस इस प्रकार से बयानबाजी करना वास्तव में ये राष्ट्रीय मुद्दा है और मैं औसतम इस प्रकार से शब्दों का चयन नहीं करता हूं। मगर ये ऐसे शर्मनाक मामला है, इस प्रकार से कोई टिप्पणी करते हैं जो भारत की एकता और अखंडता के लिए जो महिला, जो बहन, जो माँ एक खड़ा होती है और जिनके खड़े होने पर एक फख्र महसूस होता है, उनके बारे में इतनी गलत टिप्पणी करना ये कहीं ना कहीं एक राष्ट्रद्रोह की जो रेडियस होता है उसमें भी चीजें आती है। मगर ऐसे लोगों को बीजेपी ने तत्काल स्वरूप में उन पर कार्रवाई करना चाहिए। ऐसे जो बयान करने वाले लोग हैं उनको भाजपा हमेशा जो है वो उनको उनकी पीठ थपथपाता है। ये बदकिस्मती से महाराष्ट्र में और भारत में भी देखने के लिए जो एक अभी के दिन आए दिन जो देखना पड़ता है, बड़ा दुःखद आहे। मध्य प्रदेशाच्या भाजपाच्या मंत्र्यांवरती राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी तुमची मागणी आहे का? स्पष्ट आणि क्लिअर त्यांनी दिलेलं जे वक्तव्य आहे हे अत्यंत गलिच्छ स्वरूपाचं त्यांचं वक्तव्य आहे आणि या वक्तव्याचा जो थेट संबंध आहे हा राष्ट्राच्या अस्मितेशी आहे। जेव्हा राष्ट्र म्हणून दोन महिला या ऑपरेशन सिंदूरच्या यशाची माहिती देत असताना त्यातल्या आर्मीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या एका सिंदूर ऑपरेशनची जी यशोगाथा सांगत असणाऱ्या महिलेच्या संदर्भात जर कोणीही अशा प्रकारचं वक्तव्य केलं तर ते राष्ट्रद्रोहाच्या एकंदरीत प्रकरणामध्ये राष्ट्रद्रोहाचा तो मामला आहे अशी थेट स्वरूपाची आमची भावना आहे। कारण आपण राष्ट्र म्हणून सिंदूर ऑपरेशनकडे बघतो आणि त्याची माहिती देणाऱ्यांच्या संदर्भामध्ये जर असं वक्तव्य येत असेल तर हा सार्वजनिक जीवनामधून निवृत्तीचाही विषय आहे, हा नैतिक गुन्हा आहे, हा तांत्रिक स्वरूपाचा गुन्हा आहे आणि त्यांना बरखास्तही केलं पाहिजे आणि त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल झाला पाहिजे। सर, पहलगाम हमले के बाद कांग्रेस जो है रैली निकाली, इसके पहले सद्भावना रैली निकाली गई, फिर जो है 75 ईयर्स का एक निकाला जा रहा है। लेकिन सर वहां पे आतंकी हमला हुआ था, कांग्रेस के स्लोगन में और या जो पोस्टर वगैरह लगते हैं उसमें आतंकवाद को लेकर कोई ऐसा रैली का नाम नहीं किया जा रहा है। आतंकी हमले के ही बैकग्राउंड पर ऑपरेशन सिंदूर को वहां पर अंजाम दिया गया और आतंकवाद और पाकिस्तान के खिलाफ में कांग्रेस ने जो अपनी भूमिका है वो हमला होते साथ ही उस भूमिका के साथ कांग्रेस रास्ते पे उतरी और ये दहशतवाद के खिलाफ ही ये की गई कार्रवाई में शहीद होने वाले लोगों की उनकी शहादत पर ही हम श्रद्धांजलि देते हैं। राजीव गांधी जी का भी जो था वो बलिदान भी
आतंकवाद के खिलाफ था, इंदिरा जी का भी आतंकवाद के खिलाफ था, महात्मा गांधी का भी आतंकवाद के खिलाफ था। कारगिल में लड़ाई हुई वो भी जो है वो एक लश्कर कार्रवाई थी। उसके बाद में तमाम जो लड़ाई है चाइना के साथ की वॉर हो, 65 की हो, 61 की हो, ये सारे जो है वो राष्ट्र की हुई थी। तो इसमें इन सभी जो शहादत वाले लोग हैं हम उनकी कुर्बानी को याद कर रहे हैं। सर, कांग्रेस सीज फायर का समर्थन करती है, आपको लगता है सीज फायर करना चाहिए था, इतनी जल्दी करना चाहिए था? ये सारे सवाल जो है सीज फायर किसने किया, क्या किया, कब किया, कैसे किया, ये इसका कोई बाहर ट्रायल उसका न चले, पार्लियामेंट में इसका जवाब सरकार ने देना चाहिए। सर, तुर्की ने भी हेल्प की पाकिस्तान को हमला करने के लिए इंडिया पे, क्या देखते हैं किस तरह से उसका भी बॉयकॉट होना चाहिए? देखो, ये तमाम चीजें इसमें है और तमाम चीजें जब चलती है तो इसमें सरकार ने जिम्मेदारी के साथ इसका जवाब देना चाहिए, क्योंकि राष्ट्र का मामला है। हमारे साथ कौन कौन खड़ा था, हमको किस किस ने मदद की, कौन से, क्योंकि बहुत सारे देशों में इस 11 साल के दरमियान हमारे प्राइम मिनिस्टर जाते हुए हमने देखे, बहुत सारे के साथ एग्रीमेंट होता हुआ भी दिखा, और बहुत सारे उनके दोस्ताना संबंध है बहुत सारे अध्यक्षों के साथ, ये भी हमने देखा सुना। अब ऐसी घड़ी में कौन कौन साथ था ये भी देश जानना चाहेगा। तो ये बेहतर होगा कि इस प्रकार से आकर प्राइम मिनिस्टर पार्लियामेंट में एक अच्छी सी चर्चा करे, जो मैंने पहले ही कहा, वो डिबेट ना हो, वो एक जानकारी का आदान प्रदान रहे, राष्ट्र के नाम पर हम फिर से एक प्रेरणा लेकर निकले, और इसके लिए किसने किसने मदद किया, कौन खिलाफ में था, क्या मदद हुई, कितने लोग सिविलियंस का कितना उसमें जान गई, कितने आर्मी के लोगों की कितनी की, ये सारी चीजें वहां पर देश की जानकारी के सामने आना चाहिए। सर, इंदीप सर, आखिरी सवाल, सर फसल बीमा को लेके और जो किसान सुसाइड कर रहे हैं और जो सरकार का अपना आरोप लगाएगा उसके बारे में? फसल बीमा जो है वो फसल बीमा में बहुत बड़ी धांधली जो है पिछले दिनों में हुई, उसमें करप्शन हुआ, एक आका नाम का भी शब्द उसमें से उभर के सामने आया, और उनमें जो करप्शन वाले जो लोग थे उन पर किसी भी प्रकार की कार्रवाई नहीं हुई, और ये जो पुरानी फसल बीमा थी उसमें की जो खामियां थी उसको दूर करके उसी को और अच्छे स्वरूप में लागू करने की आवश्यकता थी, मगर वो पूरी योजना जो है उसको निरस्त कर दिया गया, और जो 25 साल पहले जो योजना थी, जो योजना बहुत ही सिरे से गलत है, उस योजना को लागू कर दिया है। तो सरकार ये किसानों के खिलाफ में क्यों है, ये इसमें से एक सवाल पैदा होता है, और सरकार ने जो 1 रुपए की जो फसल बीमा थी उसकी करप्शन करने वाले लोगों पे कार्रवाई करना चाहिए, और उस योजना के जो दोष है उसको हटाकर उसे लागू करना चाहिए। थैंक यू। एक सवाल है, क्या राज ठाकरे स्वागत करेंगे महाविकास आघाड़ी में? राज ठाकरे स्वागत करेंगे महाविकास आघाड़ी में? अभी जो खिचड़ी पक रही है वो पूरी होने दो, उसके बाद उस पर बात करना ठीक रहेगा। उसके लिए शुभकामनाएं। जी, निश्चित सिंदूर की कामयाबी अपनी जगह है, और हम उसकी बधाई उसकी देते हैं, उसका हमें फख्र है, और उसके साथ ही जो पहलगाम में जो हमला हुआ, उस हमले से लेके तो महात्मा गांधी जी की शहादत तक के जो आतंकी हमले हैं, और इस बीच में जो सारी सिंदूर लड़ाई से लेके तो आजादी के समय तक की जो सारी लड़ाइयां थी, इसमें जो जवान शहीद हुए, जो हमारे नेता ने इस देश में बलिदान दिया, जिसमें एक आम आदमी का भी मृत्यु हुआ, इनकी सबकी शहादत को याद करते हुए हम 21 मई को जरा याद करो कुर्बानी ये तिरंगा रैली का आयोजन कर रहे हैं। सर, आप जो है वो सेलिब्रेट कर रहे हैं, तिरंगा रैली निकाल रहे हैं, लेकिन आपके सहयोगी हैं शिवसेना यूबीटी, वो ये सवाल कर रहे हैं कि जो पहलगाम में आतंकवादी हमला हुआ उसमें जो आतंकवादी शामिल थे वो तो मारे ही नहीं गए, तो ये ऑपरेशन सक्सेसफुल कैसे हुआ? और जो बीजेपी तिरंगा रैली निकाल रही है उसका वो लोग विरोध कर रहे हैं। देखो, लड़ाई को लेके बहुत सारे सवाल हैं, और इन सवालों का जवाब देश की जनता जानना चाहती है और उनको मिलना चाहिए, क्योंकि जब कठिन समय था, कठिन प्रसंग था, तो सारे नागरिकों ने, सारे दलों ने इकट्ठा आकर सरकार के पीछे खड़े रहने की आवश्यकता थी। बहरहाल अब सीज फायर होने के बाद इस देश की जनता को जानने का अधिकार है, जो गरिमा में है, जो सभ्यता में है, जो प्रोटोकॉल में है, वो सारी चीजें सामने आना चाहिए, मगर वो नहीं आ रही है। ये भी बताना जरूरी है कि क्या शिमला करार का आपने भंग कर दिया, क्योंकि सीज फायर का अनाउंसमेंट रात को 8 बजे हमारे प्राइम मिनिस्टर जो लगातार करते आते हैं, हर उनकी जो घोषणा है उसी प्रकार से उस दिन कहे थे तो और अच्छा होता, मगर यहां नहीं तो 7 समुंदर पार किसी ने, अमेरिका ने इसकी जो घोषणा की, तो उनका क्या रिश्ता है, उनको क्या अधिकार है, उनको किसने अधिकार दिया है?
ऐसे तमाम सवाल जो है वो खड़े हैं। 300 किलोमीटर अंदर कैसे दहशतवादी आए, 300 किलोमीटर वापस कैसे गए, क्यों पकड़ने गए, तो ये तमाम जो सवाल है, ये सवालों का जवाब सरकार ने देना चाहिए और उसको राष्ट्र हित में देना चाहिए। इसमें तू मैं की कोई गुंजाइश नहीं और कोई आवश्यकता नहीं। सभी लोग राष्ट्रभक्त है और राष्ट्रभक्त यदि सरकार भी अपने आप को कहती है तो उनका भी ये फर्ज होता है कि ये सारी जानकारी वो जनता के बीच वो साझा करे, जो सुरक्षा के बीच में नहीं ऐसी सारी जानकारी दे। और इसको लेकर हमारे लोकसभा और राज्यसभा के दोनों हमारे जो नेता है उन्होंने पहले भी चिट्ठी लिखी थी कि देश एक इंटरनेशनली और नेशनली एक संदेश जाना चाहिए कि हम सब एक है, इसलिए एक अधिवेशन बुलाया जाए, मगर बहरहाल तब वो बुलाया नहीं गया। अभी जो है अभी भी मांग की कि ऑपरेशन सिंदूर की कामयाबी के बाद और सीज फायर जो है इसकी घोषणा हुई। अब इसकी घोषणा किसने की ये अपने आप में एक बड़ा सवाल है, मगर उसकी कोई राजनीतिक यहाँ माध्यमों के माध्यम से करना उचित नहीं है। मगर पार्लियामेंट में इस चीज का बहस नहीं तो इसकी जानकारी उस पर एक डिस्कशन होना जरूरी है और उसके लिए दोनों दलों ने उस प्रकार से रिक्वेस्ट की है। मगर मुझे ताज्जुब है कि इस प्रकार से जो मांग होती है इस पर प्राइम मिनिस्टर चुप्पी क्यों साधे, मुझे पता नहीं। जो ऑल पार्टी मीटिंग हुई और दोनों ऑल पार्टी मीटिंग में भी प्राइम मिनिस्टर उसमें शरीक नहीं हुए, तो ये सारे जो सवाल है उस सवालों का जवाब भारतीय जनता पार्टी ने, भारत सरकार ने और मोदी जी ने देना चाहिए। सर, पहलगाम मदतीसाठी काही पावलं उचलताना दिसत नाहीये। याआधी पण जे शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती करण्याला सांगितलं जातं, अजित पवारांनी सांगितलं की आम्ही आता कुठंच म्हटलं नव्हतं, त्यामुळे शेतकरी कुठेतरी वाऱ्यावर आहे। कर्जमाफीचा प्रश्न मंत्र्यांना विचारल्यावर ते म्हणतात की कोणी सांगितलं होतं, हा उलटा चोर कोतवाल को डाटे असं शासनाचं वर्तन आपण बघितलं। आपण विचारल्यानुसार खरे की हे पीक विम्याच्या संदर्भात फळबागायतदारांना जे पैसे द्यायला पाहिजे त्या संदर्भात कुठेही पावलं उचलल्या गेले नाही। सरकारने जे सुमोटो स्वतः मदत केली पाहिजे तसेही सरकार करायला तयार नाही। करिता आम्ही हे संकट आसमानी आणि सुलतानी असल्याचं सांगितलंय। या आपल्या प्रश्नाला जोडत असताना अजून एक मुद्दा, गंभीर मुद्दा आपल्या समोर मांडला पाहिजे की पीक विमा योजना, 1 रुपयाची पीक विमा योजना, म्हणजे ती काही 1 रुपयात नव्हती, ती 1 रुपयाची टोकन अमाऊंट होती आणि यासोबत मॅचिंग ग्रँट जी आहे ही राज्य सरकार मोठ्या प्रमाणावर प्रीमियम त्याचा भरत होता। आणि या योजनेमध्ये वेगवेगळ्या पेरणीपासून तर कापणीपर्यंत आणि कापणीनंतर खळ्यापर्यंतच्या पूर्ण ज्या शेतीतल्या ज्या 5-6 टप्प्या आहेत या प्रत्येक टप्प्यावर त्या ठिकाणी पिकाच्या संरक्षण करत असताना पीक विमा योजना ही लागू करण्यात आली होती। मात्र मागच्या वर्षी काय झालं, त्या पीक विमा योजनेमधले गोंधळ, घोटाळे, याच्यातला भ्रष्टाचार, याच्यातले आका हे समोर आले। आता याच्यातल्या पीक विमा योजनेतल्या गडबड घोटाळा करणाऱ्या आकांवर कारवाई केली नाही, पैसे लाटणाऱ्या लोकांवर कारवाई केली नाही। स्पष्ट स्वरूपामध्ये ऑनलाईन ट्रान्झॅक्शन मध्ये झालेला जो घोळ आहे त्या संदर्भात एकही गुन्हा हा दाखल झाला नाही। आणि असं असताना त्या पीक विमा योजनेमधल्या 1 रुपयाच्या पीक विमा योजनेमधले जे दोषी होते त्यांना यांनी जेलमध्ये टाकायला पाहिजे होतं, त्यांच्यावर यांनी कारवाई करायला पाहिजे होती आणि त्या जुन्या योजनेतले जे दोष होते ते दोष दुरुस्त करून शेतकऱ्यांच्या हिताकरता पीक विमा योजनेला बळकटी देण्याची आवश्यकता होती। मात्र या सरकारने काय केलं, त्या सरकारने आरोपींवर कारवाई केली नाही, त्याच्यातले दोष दुरुस्त केले नाही, उलट एक बंद पडलेली किंवा बिघडलेली किंबहुना 25 वर्ष जुनी जशी एक योजना होती, ज्या योजनेमध्ये त्याचे वेगवेगळे जे टप्पे आहेत ते सगळे वेगवेगळे टप्पे काढून टाकण्यात आले आणि सरते शेवटी खळं झाल्यानंतर आणेवारी आल्यानंतर जिल्ह्यातील महसूल मंडळामध्ये पीक कापणी करून ते पीक विमा योजनेचे पैसे देणार आहे, अशी एक फार चुकीची योजना ही महाराष्ट्रामध्ये लागू केली। ही अन्यायकारक योजना आहे। जुन्या योजनेमध्ये दोष दूर करून तीच योजना लागू करायला पाहिजे होती, मात्र त्यांनी ती सरसकट रद्द केली आणि आता पीक कापणी प्रयोगावर आधारित अशी एक बोगस योजना या बोगस सरकारने आणली आहे। या सरकारने ही जी नवीन जाहीर केलेली योजना आहे ही त्यांनी रद्द करावी, जुन्या योजनेतले जे दोष आहेत ते दूर करावेत आणि त्या 1 रुपयाच्या योजनेतले जे भ्रष्टाचारी होते यांना जेलमध्ये टाकावे। काही वेळापूर्वी शरद पवार यांची भेट घेतलेली आहे, काय नेमका विषय होता? शरद पवार हे महाराष्ट्रातले ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना 50 वर्षापेक्षा अधिक लोकशाही प्रणालीचा, संसदीय कामकाजाचा, राजकारणाचा, समाजकारणाचा एक फार मोठा दांडगा अनुभव आहे आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर औपचारिक कार्यक्रमाच्या अनुषंगानं जरूर माझी त्यांची भेट झाली
मात्र मी व्यक्तिशः जाऊन जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्याची भेट होऊ शकली नव्हती. वेळ जुळून येत नव्हता, उपलब्धता जी आहे तिची अडचण होती. मात्र आज योगायोगानं त्यांची वेळ मिळाली, ते उपलब्ध होते आणि आज करिता आम्ही सदिच्छा भेटीच्या अनुषंगानं आदरणीय शरद पवार साहेबांची भेट घेतली. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरू असणं, तुम्ही काल दिल्लीवरून जाऊन येणं आणि आज भेटी घेणं, कुठेतरी याचं हे कोरिलेशन म्हणायचं काय? कोणते पक्ष कोणासोबत कसे एकत्र येतात हा त्यांचा अंतर्गत बाब आहे. काँग्रेस पक्षाची जी भूमिका आहे ती स्पष्ट स्वरूपाची आहे. भाजप हे लोकशाही आणि संविधानाच्या विरोधात आहे आणि भाजप हे मुळात शिवशाहू फुले आंबेडकर अर्थात संविधानाच्या विचाराच्या विरोधात असल्याने आणि लोकशाहीच्या विचाराच्या विरोधात असल्यामुळे त्या विचाराच्या विरोधात लढणाऱ्या सर्वांसोबत आम्ही आगामी काळात राहू, ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. त्यामुळे इतर पक्षात काय चाललंय या संदर्भात बोलणं ही घाई केल्यासारखं होईल. चर्चा झाली का याच्यावरती की शरद पवार यांची काय भूमिका? माझ्या भेटीची जी पार्श्वभूमी होती, मी प्रांताध्यक्ष या नात्यानं माझी निवड झाल्यानंतर जो एक भेट घेण्याचा माझं जे एक जो शिष्टाचार होता आणि यासोबतच एक कार्यकर्ता या नात्यानं एक महत्वपूर्ण जबाबदारी आल्यानंतर महाराष्ट्राच्या एक परिपक्व नेत्यांना भेटणं ही जी माझी जबाबदारी होती आणि जी माझी भावना होती त्या अनुषंगानं आज मी त्यांची भेट घेतलेली आहे. काल तुमची दिल्लीत बैठक झाली सगळ्या नेत्यांची, या संदर्भात काही मुलाबाळांचे लग्न करतात, पैसे उधळतात, असंच त्यांच्या तोंडून ऐकावं लागतंय. अहो कृषी मंत्री महोदय, खरीप हंगाम आलेला आहे, आपलं खत किती आलं, बियाण्याची काय परिस्थिती आहे, शेतकऱ्याच्या नेमक्या गरजा काय आहेत, कुठे लिंकिंग केला जातंय का, हे घ्या त्याच्यावर हे दिला जाईल अशा प्रकारची परिस्थिती आहे का, हे बघा. आणि खरीप हंगामाचं योग्य ते नियोजन हे सरकार करायला विसरलंय. ही तातडीची बाब म्हणून या संदर्भात सरकारने पावलं उचलावीत. सोबतच शेतमालाला भाव नसल्यामुळे शेतकरी हवाल दिलाय. क्रॉप लोन मागच्या वर्षी जितक्या प्रमाणात निघलं होतं त्याची परतफेड झाली नाही झाली या संदर्भात सरकारने आढावा घेतला पाहिजे आणि मागच्या वर्षीचं पूर्ण वर्ष हे पीक विम्याचे पैसे न मिळण्याच्या संदर्भात असेल, वेगवेगळ्या आपत्तीच्या संदर्भात असेल, शेतमालाला असलेल्या भावाच्या अनुषंगाने असेल, मागचं वर्ष शेतकऱ्यांना तोट्याचं राहिलेलं आहे, कुठे दुष्काळाचं राहिलेलं आहे. अशा परिस्थितीत अशा कर्जांचं पुनर्गठन हे सरकारने करावं. अन्यथा पुढच्या वेळेस खरीप हंगामामध्ये कर्ज वाटपामध्ये फार मोठा गंभीर एक समस्या आणि एक कोंडी ही निर्माण झालेली आहे आणि ही कोंडी सरकारने जर मोकळी केली नाही, जर कोंडी फोडली नाही तर नाईलाजानं शेतकऱ्यांना हे सावकाराकडे जावं लागेल. त्यामुळे सरकारला जर त्यांनी या कर्जाच्या पुनर्रचनेच्या आणि क्रॉप लोनच्या अनुषंगानं जर धोरणात्मक निर्णय घेतला नाही तर त्याचा अर्थ असा होतो की सरकारला शेतकऱ्याला नागवायचंय आणि शेतकऱ्याला सावकाराकडे पाठवायचंय, म्हणून हे पुनर्गठन करत नाही असा त्यातला हा थेट स्वरूपाचा संदेश आहे. या महाराष्ट्राच्या समस्यासोबतच राष्ट्रीय स्तरावर काँग्रेस पक्ष हा सरकारच्या सोबत होता, लष्कराच्या पाठीशी देखील काँग्रेस पक्ष उभा होता आणि यातून ऑपरेशन जे सिंदूर झालं त्या ऑपरेशन सिंदूरच्या अनुषंगानं लष्कराचं अभिनंदन देखील आम्ही केलेलं आहे आणि या लष्कराच्या शौर्याला काँग्रेस पक्ष आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ही सलाम करते. आणि यासोबतच आपल्या देशात दहशतवादाच्या हल्ल्यात आणि परकीय आक्रमणामध्ये आतापर्यंत खूप बलिदान आपल्या देशाने बघितलेले आहेत. या सर्व बलिदानांची पहलगाम त्यानंतरचं सिंदूर ऑपरेशन ते थेट महात्मा गांधींच्या हत्येपर्यंतच्या या सर्व दहशतवादाचा आणि परकीय आक्रमणाचा जो एकूण इतिहास आहे, या इतिहासाला नतमस्तक होण्याच्या अनुषंगानं जरा याद करो कुर्बानी या शीर्षकाखाली आम्ही तिरंगा यात्रेचं 21 मे राजीव गांधींच्या शहादत दिनाच्या दिवशी आम्ही या राष्ट्रप्रेमाच्या आणि लष्कराचं अभिनंदन करत असताना आणि आपल्या वीर जवानांना आणि बलिदान ज्यांनी या देशाला दिलंय आणि आतंकवादी हल्ल्यात ज्यांचा मृत्यू झालाय या सर्वांना अभिवादन करण्याकरता 21 मे रोजी महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्हा काँग्रेस कमिटी या तिरंगा यात्रा या जरा याद करू कुर्बानी अनुषंगानं या वीरांना आणि बलिदानाच्यांना श्रद्धांजली अर्पित करण्याकरता तशा प्रकारचा कार्यक्रम देखील आयोजित केला जाणार आहे. शेतकऱ्यांची भेट घेतली, महाराष्ट्र सगळ्या संदर्भात काय विशेष सांगितलं आहे का राहुल गांधी यांनी? 30 मतदारसंघामध्ये आम्ही डोर टू डोर या संदर्भामध्ये मतांची पडताळणी करत आहोत आणि एकदम मतदार कसं वाढलं काय वाढलं या संदर्भामध्ये जो
तळागाळात जाऊन त्याची जे सर्वेक्षणाची सध्या कामकाज सुरू आहे आणि यामध्ये धक्कादायक स्वरूपाची अनेक माहिती या समोर आलेल्या आहे. त्यामुळे हे सरकार धांदली करून आलेलं आहे, हे चोरी करून हे निवडून आलेलं सरकार आहे, आमचं ठाम मत आहे. आणि या अनुषंगानं महाराष्ट्रामध्ये आगामी काळामध्ये हे सरकार चोरी करून चोरीच्या मतावर आणि धांदली करून निवडून आलेलं आहे. या अनुषंगानं आपल्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला रॅली पाहायला मिळते. शरद पवारांची तुम्ही भेट घेतली आज, उद्धव ठाकरेंच्या भेटीचं काही नियोजन असणार आहे? हो, अर्थातच त्यांच्या देखील भेटीच्या अनुषंगानं त्यांची उपलब्धता नंतर त्यांनाही भेटण्याकरता मी जाणार आहे. सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश झाले आहेत, ते आपल्या विदर्भातील अमरावतीचे आहेत, शपथविधी झाला आहे, कसं बघताय? अत्यंत भूषणाव बाब आहे की मराठी मातीतला वऱ्हाडी, अस्सल वऱ्हाडी भूमीतला एक व्यक्ती हे सरन्यायाधीश होतात. मागच्या वेळेस बोबडेजी हे सरन्यायाधीश झाले होते. आता गवई साहेबांचा जो योग आलाय हा समाधान देणारा आहे, आनंद देणारा आहे. आणि त्यांचे वडील रासू गवई साहेब यांच्या जीवनातील संघर्ष आणि त्यांचे विचार त्याचंही या औचित्यावर त्याचंही स्मरण झालं. आणि ते होत असतानाच त्यांना आनंद तर आहेच आहे, शुभेच्छा तरी आहेच आहे. मात्र काल त्यांच्या मातोश्रींनी कुठेतरी बॅलेट पेपरवर मतदान घ्यावं अशा स्वरूपाची काही बातमी देखील ही ऐकायला मिळाली. ही देखील एक काय नेमक्या त्या काय आदरणीय मातोश्री कमलताई काय म्हणाल्या हे जाणून घेण्याची देखील जिज्ञासा ही या निमित्ताने निर्माण झाली. 21 तारखेला काँग्रेसकडनं ज्या रॅलीचं नियोजन तुम्ही आता सांगितलं, भारतीय जनता पक्ष आजपासून किंवा आतापासून रॅली अनेक ठिकाणी काढताना दिसतंय. विजय रॅली किंवा तिरंगा रॅली असं संबोधन त्यांनी दिलेलं आहे. एकूणच पंतप्रधानांनी या सगळ्या संदर्भात घेतलेली भूमिका यावरती तिरंगा रॅली होती, नेमकं काँग्रेसचं काय म्हणणं? काँग्रेसने तिरंगा रॅली ही आधीच वेगवेगळ्या ठिकाणी ह्या काढण्यात आलेल्या आहेत. दिल्लीलाही सीज फायर होण्याच्या फार पूर्वी, घोषणेच्या फार आधी दिल्लीच्या रस्त्यावरूनही आमचे संपूर्ण शीर्ष नेतृत्व या रस्त्यावर तिरंगा ध्वज घेऊन भारत माता की जय आणि लष्कराच्या वर आम्हाला अभिमान असल्याच्या अनुषंगाने अनेक घोषणा देत असताना बघायला मिळाल्या. मुंबईतही तशा प्रकारची रॅली ही आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे अशा तिरंगा रॅली ह्या काँग्रेस आधीपासूनच आयोजित करते आणि त्यातलाच एक भाग म्हणून राजीव गांधींच्या बलिदानातला स्मरण आणि त्याचं औचित्य साधत असताना आम्ही सिंदूर आणि इतर आतापर्यंत झालेल्या बलिदानाच्या अनुषंगाने तिरंगा रॅली काढत आहोत. देशाच्या शहीद झालेल्या लोकांना जर कोणी अभिवादन करत असेल तर यात स्वागत होतं. काल देशभरातल्या सर्व प्रदेश काँग्रेस कमिट्यांच्या नेत्यांसोबत, प्रांताध्यक्ष आणि संबंधित नेत्यांच्या सोबत देशभरातल्या सर्व विविध प्रदेश कमिट्या ज्या आहेत त्यांची पक्षश्रेष्ठीच्या सोबत चर्चा होत आहे. गतकाळामध्ये लढाई आणि भारत पाकिस्तान यांच्यातील तलाव बघता अशा बैठका रद्द करण्यात आल्या होत्या. महाराष्ट्राला खरं तर मागच्या आठवड्यातच तशा प्रकारची बैठक लागली होती. मात्र भारत पाकिस्तानमधील तणाव आणि ऑपरेशन सिंदूर या पार्श्वभूमीवर ती रद्द करण्यात आली होती. मात्र काल ती रद्द झालेली बैठक ही रिशेड्यूल होऊन काल आदरणीय पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब, आमचे नेते राहुल गांधीजी, संघटनेचे प्रभारी वेणुगोपालजी या दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी महाराष्ट्राच्या प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कामाचा आढावा घेतला. त्यामध्ये प्रभारी रमेश चेन्नीथलाजी आणि एआयसीसीचे महाराष्ट्रात कार्यरत सचिव आणि सोबतच प्रांताध्यक्ष नात्याने मी आणि माझ्या समवेत आमच्या दोन्ही सभागृहाचे आदरणीय नेते श्रीयुत विजय वडेट्टीवारजी आणि सतीश पाटील साहेब एवढ्या लोकांची बैठक संपन्न झाली. गत काळामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने माझा प्रभार घेतल्यानंतर काय कामं केले त्याचा अहवाल त्यांना त्या ठिकाणी सुपूर्द केला. भविष्यामध्ये काय नियोजन आहे त्या संदर्भात देखील त्यांना आम्ही आमची जी काही प्रस्ताव होता तो सादर केला आणि या सर्व कामावर त्यांनी समाधान व्यक्त करत असताना पुढील कामाकरता शुभेच्छा. अशा संदर्भात कुठलीही चर्चा ही झाली नाही. उलट अत्यंत खेळीमेळीच्या याच्यात कुठलीही तक्रार किंवा कुठलाही नकारात्मक भाव हा त्या ठिकाणी नव्हता. अत्यंत समाधान त्यांनी कामावर व्यक्त केलं आणि अर्थातच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा हा पहिल्यापासूनची जी भूमिका आहे ही सर्वसमावेशक सर्व आदरणीय नेत्यांना पुढे घेऊन जाण्याचीच आहे. त्यामुळे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये कुठलीही खटपट किंवा अशा प्रकारचा
कुठलीही तक्रार ही नाही, दूरपर्यंत नाही. त्यामुळे फार सकारात्मक आणि चांगल्या पद्धतीने ही चर्चा झाली आणि समाधान व्यक्त करत असताना पुढे कामाच्या शुभेच्छा देखील त्यांनी दिल्या. कांदिवलीत स्वतःच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून 35 वर्षीय आरोपी पिता फरार असल्याची घटना समोर येते. पीडित मुली कांदिवली परिसरात राहत असून मोठी मुलगी 10 वर्षाची तर लहान मुलगी 8 वर्षाची आहे. त्यांचा पिता मद्यपान करून घरात आईला मारहाण करत असे. मात्र मागील 6 महिन्यापासून तो दोन्ही मुलीवर घरात कोणी नसताना लैंगिक अत्याचार करीत होता. याबाबत कुणाला सांगितल्यास मारहाण करण्याची धमकी त्याने मुलींना दिली होती. पित्याच्या धाकामुळे मुली त्यांचा अत्याचार सहन करीत होत्या. मात्र त्यांनी आईला हा प्रकार सांगितल्यानंतर तिने समतानगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी मुलींचा जबाब नोंदवला आणि पुढील तपास समतानगर पोलिसांकडून सुरू आहे. पित्याच्या नात्याला काळीमा पोचणारी घटना समतानगर पोलीस स्टेशन हद्दीत झालेली आहे. ती 35 वर्ष वडिलांनी 10 वर्षांनी 8 वर्षात चिमुकल्यावरती अत्याचार केल्याची घटना समोर. दारूच्या नशामध्ये त्यांनी ही जे कृत्य आहे, घृणास्पद कृत्य त्यांनी केलेलं आहे. आरोपी सध्या फरार असून समतानगर पोलिसांकडनं त्यांची शोध सुरू आहे. आरोपी अटक झाल्यास पूर्णपणे पुढील तपास पोलिसांकडनं करण्यात येईल. त्यामध्ये सत्य काय आहे ते पूर्णपणे बाहेर येईल. आता सध्या जे मुली आहेत त्यांचं स्टेटमेंट आहे ते पोलिसांकडनं घेण्यात आलेलं आहे. पुढील तपास पोलिसांकडनं करण्यात येत आहे. कॅमेरा पर्सनसह मी संतोष देवकर, न्यूज मराठी 24/7 मुंबई. आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार अमरावती येथील बहीण भाऊ BSc नर्सिंगसाठी धनगरवाडी तालुका नांदेड येथील लोटस कॅम्पस नर्सिंग कॉलेजमध्ये शिकत होते. पुनीत विनोद वटकर वय वर्ष 22 हा विद्यार्थी BSc तृतीय वर्षामध्ये शिकत होता. अभ्यासाच्या तणावामुळे दिनांक 12 मे 2025 पासून बेपत्ता होता व त्याचा मृतदेह हसापूर येथील ब्रिज खाली मिळून आला. यावरून वजीराबाद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी प्रशासनाकडे केली आहे. लोटस कॅम्पस येथील सर्व विद्यार्थी यांनी जिल्हा अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून कॉलेज प्रशासनावर त्वरित गुन्हा दाखल करावा व पीडित मुलाला न्याय द्यावा. कारण कॉलेज प्रशासनानेच त्यांना टॉर्चर करून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले असल्याचा आरोप तक्रारीमध्ये करून विद्यार्थ्यांनी जिल्हा अधिकाऱ्याकडे निवेदन दिले आहे. माझा भाऊ पुनीत विनोदराव वाटकर तो गुरु गोविंद सिंग मेमोरियल स्कूल ऑफ नर्सिंग येथे शिकणारा होता. त्याला खूप जास्त मेंटली त्रास देत होते कॉलेजमध्ये एज्युकेशनमुळे. त्यामुळे त्याने ही सुसाईडचा अटेम्प्ट घेतलेला आहे. तर आता मी तक्रार इथे कलेक्टर ऑफिसमध्ये पण आली. त्यांनी पण आता म्हणले की पहिले तर ते दोन्ही पोलीस स्टेशनमध्ये घेत नव्हते. ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये पण फक्त मी ग्रामीण पोलीस स्टेशनला 12 तारखेला फक्त मिसिंग कंप्लेंट दर्ज केली होती, पण ते मिसिंग घ्यायला कधी कोणी आलंच नाही. ते काल फक्त ते सर आले, ते शिंदे सर ज्यांच्याकडे ते कंप्लेंट होती, ते काल फक्त त्यांनी वर्जनची ऑर्डर आल्यामुळे ते आले होते. फक्त ते पण फोटोज केले, पण माझ्या घरच्यांनी सगळं बघणं वगैरे सगळं माझ्या फॅमिलीच्या याच्यांनीच केलं सगळं. त्याच्यानंतर आता त्याची डेड बॉडी काल म्हणजे आज सकाळी सापडली. तर मग मी आज सापडल्यानंतर इथं ग्रामीणचं जे आहे ना पोलीस स्टेशन, तिथे मी गेलेली होती. तिथं पण त्यांनी घेतलं नाही की बा तुम्हाला वजीराबादला जा. वजीराबादमध्ये आल्या फक्त PM साठीच घेत होते. पण ज्या कारणामुळे माझ्या भावाची ते डेथ झाली, सुसाईड झालेलं आहे, त्याच्याबद्दल त्यांनी काहीच घेतलेलं नव्हतं. तर आता मग मी त्याच कारणाने ते माझ्या सपोर्टला कोण होते त्यांना माहीत नाही त्यांचं नाव प्रॉपर. तर त्यांच्या थ्रू आता मी इथं कलेक्टर ऑफिसकडे वर गेले. तर सर बोलले की दोन्ही इकडे कंप्लेंट द्या आणि स्टुडंटच्या इकडून आम्ही राहतो, सगळं कारवाई वगैरे सगळं करतो, तुम्ही आता तक्रार घ्या, बस एवढं बोलले. आणि ती मॅडम खूप जास्त मेंटली टॉर्चर करत होते. ते महादेवी कोरे मॅम, त्यांनी जास्त टॉर्चर करत होते. आम्हाला 2-3 महिन्यापासून मलाच, माझ्याच भावाला नाही पण पूर्ण क्लासलाच त्रास आहे. आताही 2-3 स्टुडंट असे 2-3 स्टुडंट जे आहे ते अजून पण डिप्रेशन मध्ये
त्याच डिप्रेशनमध्ये आहे आणि रोज कोण ना कोणी नाही का रडत राहते. आम्ही नाही का असं नाही की आम्ही आमचे मत मांडले नाही, स्टुडंट्सकडून कोणी बोलतच नाही, कारण की आम्ही प्रिन्सिपल जवळ एवढ्या वेळेस कंप्लेंट घेऊन गेलो की विचारायचं काम नाही. पण प्रिन्सिपल फक्त क्लासमध्ये येत होता, हा तुम्हाला सोल्युशन मी तुमच्या सोबत आहे एवढं बोलून आमचं रोज जे काही होईल ते चालत होतं, बाकी दुसरं काहीच चालत नव्हतं. एक दिवस आम्ही एवढा निर्णय घेतला की क्लासमध्ये आम्ही प्रिन्सिपल सरांना बोलवलो. 1 ते 1.5 घंटा आम्ही लेक्चर दिलं क्लास सरला की आम्हाला शिकू नका तुम्ही, पण मेंटली त्रास देऊ नका. पण याच्यावर पण त्या श्रीकांत बारटक्के सर आमचे प्रिन्सिपल आहेत, त्यांनी पण काहीच आक्षेप घेतला नव्हता. पण आता माझ्या भावाला न्याय मिळाला पाहिजे, माझी फक्त एवढीच आशा आहे, बाकी काय नाही. एवढी माझ्या भावासाठी एवढं टोकाचं पाऊल उचलत आहे. पण ह्या माझे बाकीचे एवढे स्टुडंट आहे, माझे ज्युनियर आहे, सगळे आहे, यांना कोणताच त्रास झाला नाही पाहिजे की या गोष्टी या घटनेमुळे कोणी बोललं तर म्हणजे त्यांचा कोणताच मेंटली त्रास नाही झाला पाहिजे आणि त्यांचं कोणतंच एज्युकेशनमध्ये लॉस नाही झाला पाहिजे. नाहीतर माझा भाऊ तर गेला, माझ्या भावाचा तर गेला, पण बाकीचे तर गेले नाही पाहिजे स्टुडंट वगैरे. त्यांचा पण कोणता, मी पण एक स्टुडंट, मी पण त्याच्यासोबतच शिकणारी मुलगी आहे, कारण की माझा जुडवा भाऊ आहे माझा तो वाला, तर आम्ही एकाच क्लासमध्ये आहे. तर काय सिच्युएशन आहे हे सगळं मला माहित आहे. पण यांना पण हे एवढे स्टुडंट आहे यांचं पण नुकसान नाही झालं पाहिजे, कारण की सगळ्यांना फ्युचरचं टेन्शन आहे. माझ्या भावाचं फ्युचरचं टेन्शनमुळेच माझा भाऊ गेलेला आहे. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार.